याचा फटका बसतोय। आपण आणखी काही पेट्रोल पंपावरचं काय चित्र आहे ते आपण बुलढाण्यातनं जाणून घेऊयात। आपल्या सहकारी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, आपण आता मुंबईमधलं चित्र बघितलं, मराठवाड्यातलं चित्र बघितलं, ग्रामीण भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? कारण शेतीची कामं अजून सुद्धा रखडलेली आहेत, अजून सुद्धा रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल पंपाबाहेर। काय माहितीये, काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? सिद्धेश, परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे। गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर अगदी डिझेल जे आहे ते मिळेल असं झालं होतं आणि पेट्रोलच्या साठी देखील लांबच लांब रांगा आपण पेट्रोल पंपांवर पाहिल्यात। काही दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होत आहे, मात्र अजूनही पूर्ण क्षमतेनं सर्व पेट्रोल पंपावर हे डिझेल मिळत नाही आणि त्यातच ही पेट्रोलची ₹2.61 आणि डिझेलची ₹2.71 झालेली वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे। आपल्याला माहित आहे की डिझेलवरून च्या भरोशावर मोठे शेतीचे कामच नाही तर दळणवळणाच्या माध्यमातून अवजड वाहतूक देखील पूर्णतः या डिझेलच्या इंधनावर अवलंबून आहे आणि अशा पद्धतीने जर का डिझेलचे भाव सातत्याने जर वाढत राहिले तर मोठा महागाईचा भडका देखील पुढील काळामध्ये उडल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्यामुळे आधीच सर्वसामान्यांना डिझेल मिळत नाहीये, शेतकऱ्यांना शेती करता येत नाहीये, खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी डिझेलसाठी रात्री या ठिकाणी रात्र जागून काढतात डिझेल पंपांवरती, तरी देखील अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत नाहीये। पेट्रोल पंपांकडून शेतकऱ्यांचे नंबर लावून घेतले जातात, त्या पद्धतीने त्यांना डिझेल वितरित केलं जाते खरं, मात्र ही झालेली आता भाववाढ जी आहे ते थेट शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य असेल त्यांना मोठी झळ पोहोचवणारी ठरू शकते। एकंदरीतच वाढलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरामुळे नेमका काय परिणाम होतोय, सर्वसामान्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नागरिक या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेलसाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आज ₹2.61 पेट्रोल तर ₹2.71 डिझेल वाढलंय। काय वाटतं तुम्हाला, सातत्याने वाढ होतीये, चौथ्यांदा वाढ आहे? खरं तर आता शेतकऱ्यासाठी पेरणी जवळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही। भाव वाढ होऊ द्या, परंतु भाव वाढ किती असली तरी तुम्ही शेतकऱ्यांना इथे या ठिकाणी एकीकडे म्हणता भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ही एक आपल्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे। येणाऱ्या 15 दिवसात पेरणी सुरू होते आणि शेतकरी हवालदिल झालेले आहेत। एक तर डिझेलचं नियोजन नाही, काही काही लोक एकदा टँकर आलं तर किती घेऊन जातात। शासनाने या ठिकाणी प्रत्येकाला नियोजन करून कॅन मध्ये शेतकऱ्याला डिझेल दिलं पाहिजे, कारण या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन येणे शक्य नाही आणि ही झालेली जी दरवाढ आहे या दरवाढीला सर्व आम्ही नागरिक हे सरकारचं अपयश म्हणून पाहतो आणि आम्ही या ठिकाणी याचा निषेध करतो। सरकारचं अपयश या ठिकाणी म्हणतात। मला सांगा, भाववाढ डिझेल पेट्रोलची झाली, आता सर्वसामान्य जे काही वस्तू आपल्या घरात लागतात त्याची देखील भाववाढ होणार आहे, कसं पाहता तुम्ही? भाववाढ तर आहे, मालाला काहीच भाव देत नाही सरकार। डिझेल, पेट्रोल, तेल, खाद्यतेल याची सर्व भाववाढ करून राहिली। आता हे झेपावल्या जात नाही सर्वसाधारण माणसाने। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाड्या वाहनाला डिझेल आहे, परंतु शेतकऱ्याला कॅन मध्ये डिझेल भेटत नाही। डिझेल असून सुद्धा शेतकऱ्याला एकदम असं करतात की कुत्र्याला कमी हाकालतात, त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला म्हणतात की कॅन मध्ये डिझेल टाकत नाही, भेटत नाही। आता सध्या मी 2-3 पंपावर जाऊन आलो, गाड्यामध्ये डिझेल टाकणं चालू आहे, कॅन मध्ये डिझेल दिलं नाही मला, कॅन मध्ये मिळत नाही म्हणजे। सिद्धेश, अत्यंत विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्याची की सर्वसामान्य जे काही वाहनधारक आहेत त्यांना डिझेल या ठिकाणी दिलं जात आहे, मात्र जेव्हा शेतकरी आपल्या ट्रॅक्टर बाहेर गावून इथून आणणं शक्य नाही किंवा ट्रॅक्टर मधलं डिझेल संपलेलं असतं तेव्हा कॅन मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना डिझेल मिळणं अवघड झालेलं आहे। आणि एकंदरीतच ही झालेली सातत्याने भाववाढ जी आहे ती शेतकऱ्यांच्या कुठेतरी या ठिकाणी जे संकट आहेत ते वाढवणारी ठरते, कारण की एका नक्कीच येत्या काळामध्ये आता नेमकं हे काय चित्र धारण करतं, कारण पेट्रोल डिझेलच्या जर किमतीच्या जर अशाच पद्धतीने जर वाढ होत असेल तर सर्वसामान्यांनी पेट्रोल टाकायचं की नाही आपल्या गाडीत, की सर्व काय म्हणतात त्याला सार्वजनिक वाहनांचा उपयोग करायचा, हे सुद्धा येत्या काळामध्ये आता दिसणार आहे। धन्यवाद आपल्या तुमच्या तिघांचे सुद्धा। माझ्यासोबत होता मुंबईमधून जय पवार, संभाजीनगरमधून विजय चिडे आणि बुलढाण्याहून प्रफुल्ल खंदारे। आपल्या तिघांचे सुद्धा आभार।